वेलकम बॅक टू भाकरी ब्राउनी. पितळ्याची पळी आणि थापी याच्यानंतर हा आता व्हिडिओ करते आहे ह्या खास कढयांसाठी. माझा अजिबात असा दावा नाही आहे की फक्त माझ्याच कढया स्वच्छ असतात, पण मला खूप जणांनी विचारलं, ज्या मला पर्सनली ओळखत होत्या त्यांनी प्रत्यक्ष विचारलं की अगं तू चॅनलसाठी कढया नवीन घेतल्यास का. काही जणांनी कमेंट्समध्ये पण लिहिलेलं आहे, काहींनी पर्सनल मेसेंजरवरती पण विचारलेलं आहे, म्हणून मी हे दाखवते आहे. खरं सांगू का, मी हे कधी त्या दृष्टीने बघितलंच नव्हतं. माझ्याकडे ह्या कायमच अशा लखलखीत होत्या, त्याच्यामुळे यात काहीतरी वेगळं आहे असं मला कधीच वाटलं नाही. आणि थँक्स टू यू की तुमच्या निमित्ताने माझी जी मदतनीस आहे तिचं काम अप्रिशिएट करण्याची मला तुम्ही संधी दिलीत. तर ह्या कढया जी लखलखीत ठेवते, आज मी तिला तुमची ओळख करून देणार आहे आणि ती आपल्याला दाखवणार आहे की ह्या कढया ती कशा साफ करते ते. एक मिनिट. ही आमची पद्मा, ही गेली 13 वर्ष माझ्याकडे मला मदतीस म्हणून काम करते आहे आणि गुणी मुलगी आहे, अतिशय लखलखीत काम करते. आम्हाला दाखवशील? दाखव. परवा डाळमेथ्याचं वरण जेव्हा मी व्हिडिओ केला आणि मी म्हटलं की ही लोखंडाची कढई आहे, तेव्हा काही जणांना त्याच्याबद्दल खूप कुतूहल वाटलं, काही जणांनी चक्क अविश्वास दाखवला. तर आज मला तुम्हाला तेही दाखवायचं आहे की ही बघा लोखंडाची तीच कढई आहे. मी मुद्दामून ह्याच्यात रात्रभर पाणी घालून याला गंज आणून दिला आहे टू प्रूव्ह की ही लोखंडाची कढई आहे. आता तू आधी ते ओलं करून घेतेस आणि मग ओके, ती त्याच्यात थोडी पितांबरी घालती आहे आणि ही लोखंडाची कढई ती पितांबरीनी घासणार आहे. ही बघा, आणि ही जर का वेळेवर पुसून ठेवली तर ती खराब पण होत नाही आणि लोखंडाची कढई अशी लखलखीत राहू शकते. आता ॲल्युमिनियमच्या कढयांबद्दल पण ती दाखवते आपल्याला. काय करणार आहेस तू ह्याला? हां, बारीक काथ्या तिने घेतला आहे. हां, आणि हा हँडवॉश आहे, डेटॉलचा हँडवॉश आहे. त्यांनी ती ॲल्युमिनियमच्या कढया किंवा कुकर घासते. छान लखलखीत निघाली आहे ना. थँक्यू पद्मा. ही होती आमच्या घरातली कढया साफ करायची पद्धत. पुन्हा एकदा डिस्क्लेमर, तुमच्याही कढया छानच असतील आणि तुमच्याकडे ते साफ करायचे वेगळे उपायही असतील. मला विचारण्यात आलं म्हणून हा व्हिडिओ करत होते. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.